सगळ्यांना योजना आपण दिली आहे, आपण भेदभाव करत नाही। पण लोकसभेमध्ये फेक नॅरेटिव्ह पसरवलं, संविधान बदलेगा, मुसलमानांना घाबरवलं, ख्रिश्चनांना घाबरवलं, आदिवासींना घाबरवलं, सगळ्यांना घाबरवलं, म्हणाले आरक्षण जाणार, दलितांना घाबरवलं, सगळ्यांना म्हणाले आरक्षण जाणार, आणि सगळे घाबरले आणि वेगळ्या पद्धतीचं मतदान झालं। पण मी तुम्हाला सांगतो, जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान बना रहेगा। इकडे संविधानाची भाषा करतात काँग्रेसचे नेते, राहुल गांधी विदेशात जाऊन म्हणतात आम्ही आरक्षण रद्द करणार। कसली दुटप्पी भूमिका, देशाची बदनामी करतात जाऊन, कसलं देशप्रेम। अरे आज काही असू द्या, आज आपल्या देशाचं नाव जगभरामध्ये मोठं करण्याचं काम या ठिकाणी आपल्या प्रधानमंत्री मोदींनी केले। त्याची वाहवा करायची सोडा, पण त्यांना तुम्ही आरोप करता, आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करता। ते जात पात धर्म काही मानत नाही, माणूस की हा धर्म मानून आपण काम करतो। हे असं सरकार तुम्हाला कुठं भेटणार? एवढ्या योजना देणारं सरकार कुठं भेटणार?